गजर कीर्तनाचा समचरण सरोजम सांदनीलांबुदावं जगनदीतपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं सदय धवलाथं विठ्ठलं चिंतया खाली पडला हे पांडुरंगेने सांभाळूनी हे पांडुरंगेने सांभाळू हे पांडुरंगे हे पांडुरंगे हे पांडुरंगेने सांभाळूनी हे पांडुरंगेने करुणा वचने आळवितो करुणा वचने आळवितो हे पांडुरंगेने अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोजते च स्मृतिः प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नदी गौतमीचे तटी जन्म झाला आधी ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला हा दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा नगद नारायणाला सद्गुरु वामन भाऊ परब्रह्म मूर्ती तयाची काय कीर्ती वरुण माझे मती विश्वात्मक देव ज्यांनी ऋणी केला नमो सदा त्या गुरु वामननाथाला ओम नमो सद्गुरु जोगनाथा तुमचे चरणावरी ठेवितो मी माथा कृपा करो निसनाथ करावे अनाथा नमस्कार माझा सद्गुरु जोगनाथा मस्तक हे पायावरी वार करी नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय कैलासराना शिवचंद्रमौली फणींद्रमाता मुकुटी जळाली कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी दानवानल पूर्ण बाळी स्वतेज नेत्री तिमिर रौद्र जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी एकांती रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिव सौख्य नामी शिनलो दयाळा बहुसाल भारी तुझवीन शंभो मज कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्था विको कमी करा दादा माझा शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मक नको तीव्रत पेती नको काळाचे भय मानसी धरू नको
दुष्टाशी शंकू नको. ज्याची स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. सोमेश्वर भगवान की. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. दादा टाळी वाजवा ना सर्वजण. जरा हात वरची करा गड्या. जय हो. पाठीमागचे. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय. जय हो हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली पवित्र या भूमीमध्ये महाभगवती सलीला पवित्र गोदामातेच्या तीरावरती वसलेलं आपलं गाव सावळेश्वर. ज्या गावाला ऐतिहासिक परंपरा आहे, ज्या गावाला आध्यात्मिक परंपरा आहे, ज्ञान गुण कलेने निपुण असलेलं आपलं गाव, भौतिक दृष्टीने सुजलाम सुफलाम आणि पारमार्थिक दृष्टीने सुद्धा सुजलाम सुफलाम. नाना आपण सावळेश्वर मध्येच आहेत ना? मला वाटतं सावळेश्वर नाही काय? अरे एक कालचं सावळेश्वर आणि आजचं सावळेश्वर. सावळेश्वर नगरी अवतरली पंढरी. अर्थात पवित्र भूमी आहे. काय असतं कधी कधी जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये योग येण्याकरता भोग जावा लागतो. योग येण्याकरता भोग संपवावा लागतो. भोग उबाड भोग उभा आड आहे तो वरीच नाड. महाराज म्हणतात जोपर्यंत भोग असतो तोपर्यंत योग येत नसतो. एकदा का भोग संपला रे संपला की मग योग येतो आणि गावात चुलबंद आमंत्रण होतं. विठाला आनंद आहे. आज छोट्याशा गावामध्ये एक क्रांतिकारी आपण करताय. आता वेळ अर्धा तास उरला अर्जुन महाराजाशी असं म्हटलं तरी वावगं नाही. अर्धाच तास उरला तरी सुद्धा दोन दोन शब्दामध्ये प्रत्येकाचं ऋण व्यक्त करणं गरजेचं असतं. हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून एक क्रांतिकारी निर्णय घेणं एवढी सोपी गोष्ट नसते. कारण त्याच्यातून मी आलेलो आहे. या संकटातून मी बाहेर पडलेला माणूस आहे. छोट्या गावामध्ये एवढा मोठा निर्णय घेणारी जी मंडळी आहे त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय लक्ष्मण भाऊ असतील, आदरणीय सुभाष भाऊ असतील, आता जे बल्लाळ साहेबांनी 4-5 नाव वाचून दाखवले एवढेच माणसं नाही. या सावळेश्वर मधला 5 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत जो कोणी असेल सर्वांच्या संकल्पनेतून हे होते. एक निमित्त मात्र कोणीतरी असतं. ही भगवंताची इच्छा असते. निमित्त मात्र कोणाला तरी भगवान परमात्मा करतो. मी मगाशी अण्णाला बोलता बोलता म्हणलो, अण्णा सावळेश्वरमध्ये सप्ताह होतो याचं नवल मला वाटत नाही.
पण सुभाष रावण लक्ष्मण भाऊच्या हातात कारभार रात्रंदिवस पळतात हे माझ्या जीवनातलं खरं नवल आहे. विठ्ठल हे खरं नवल आहे. आणि म्हणून आज एवढी मोठी वास्तू आपण तयार करतायत. दादा एकच बोलेल, सोमेश्वराच्या कृपेने प्रत्येक घराघरामध्ये यश, आयु, आरोग्य, पौत्र पौत्रादी सगळं विपुल त्या ठिकाणी आपल्याला होईल. एक पंगत घाला गड्या, जास्त 10 पोते झाल्याशिवाय राहणार नाही. हे होत असतं. म्हणून सर्वस्त गावकरी मंडळी एकत्रित येऊन हा उपक्रम त्या ठिकाणी आरंभ करत आहे. ही ज्ञानाची भूमी आहे, कलेची भूमी आहे. ज्या एका व्यक्तीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर आपलं नावलौकिक केलं, आदरणीय, मला माफी मागून निघून गेले ते. मला जरा धंद्याचा टाईम आहे. प्रभाकर महाराज कुठे? काका म्हणले माफी मागतो, गेले. महाराष्ट्रात नाव आहे त्या व्यक्तीचं, आणि त्या व्यक्तीमुळे आपल्या गावचं नाव आहे. आदरणीय परमपूजनीय वैकुंठवासी सर्जेराव बापू. बापू आमचं सर्वांचं श्रद्धास्थान होतं. या परिसरामध्ये वैकुंठवासी धर्मभूषण विष्णू महाराज कवळेकर, बाजीराव महाराज जवळेकर, वैकुंठवासी सद्गुरू समर्थ भीमसिंह महाराज या परिसरात जर आले तर पहिली चाल बापूला असायची. विठ्ठला विठ्ठला, पहिली चाल बापूला राहायची. आणि तोच वारसा पुढे आमच्या विक्रमदादाने चालवला. मला वाटलं आता इथं थांबत आहे काय कोणास ठाऊक. काय देवाची देण असेल या घराण्याला. पुढे नाव आमच्या विक्रमदादाने नाव शोधूनच ठेवलं गड्या. पवन आहे, पवन. पवन शब्दाचा अर्थ आहे वारा. वारा किती पळतो, वाऱ्याचा वेग शास्त्राला सुद्धा कळाला, पुराणाला कळाला नाही. वारा किती वाहतो, जसा वारा वाहतो त्याच पद्धतीने अल्प वयामध्ये ज्यांनी वाऱ्यासारखी आपली कीर्ती आणि आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये केलं ते पवन महाराज होऊ देत. या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम. आणि इथं तर आता वेंगऱ्याच आल्यात. मला वाटतं त्या लता दिदीच्या अंतविधीला गेलते का तुम्ही दोघं? नाही ना? त्या गेल्या आणि त्याच्यातलं थोडं थोडं तुम्हाला दिलं काय कोणास ठाऊक. माने महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, आमच्या डोमलगावची सर्व मंडळी आहे. या सर्वांच्या सहकार्याने आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या मार्गदर्शनाने मी आज हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय वंदनीय तीर्थराज महाराज पठाडे यांच्या हस्ते सप्ताह मानणारच नाही. यांच्या हस्ते सप्ताह मानणार नाही. आणि अर्जुन महाराजाचं कीर्तन आहे हे सुद्धा म्हणणार नाही. 2 गोष्टी म्हणणार नाही. एकच म्हणेल, आपला सप्ताह कोणाच्या हस्ते होतो? जो गोसेवक आहे, जो गोसेवक आहे, ज्याचं जीवन निष्कलंक आहे, वारकरी संप्रदायावरती एकनिष्ठ आहे, आणि हाडाचा असा जो वारकरी आहे त्या वारकऱ्याच्या हस्ताने आपला सप्ताह आहे. विठ्ठला तुम्ही महाराज म्हणता म्हणून आम्ही महाराज म्हणून घेतो, पण आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाला आम्ही वारकरी म्हणून घेतो. आम्ही वारकरी आहेत, आम्ही महाराज नाही म्हणताय तुम्ही, ठीक आहे. म्हणून आदरणीय नाना या ठिकाणी उपस्थित आहे. वारकऱ्याचा पिंड असावा लागतो, आणि ते वारकरी होण्याकरता किती मोठा प्रवास करावा लागतो हे दोघांना त्याला माहिती नाही. फार मोठा प्रवास असतो. आदरणीय नाना, आदरणीय एकनाथ महाराज आहेत, आणि आता माझ्यासोबत आलेली जी मंडळी आहे, माझ्यावर नितांत प्रेम करणारे, या मंडळीचा घरातल्या एका कोपऱ्यातला केर तर आमच्या आयुष्यातली कमाई नाही. एवढी मोठी मोठी मंडळी आहे. आदरणीय माजी सभापती सीताराम भाऊ लाने या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पूजनीय बाप्पासाहेब सपाटे तात्या आहेत, जे फार मोठे व्यापारी आहेत, आणि सुभाषराव त्यांचं एक प्रेमाचे संबंध आहेत. आदरणीय पूजनीय आमच्या दूध संघाचे अंबड तालुक्याचे चेअरमन बयाजी अण्णासाहेब भाई या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय पूजनीय आमच्यावरती नितांत प्रेम करणारे रामतात्या लगड आहेत. आदरणीय पूजनीय नाईक सर या ठिकाणी आहेत. आदरणीय पंढरीनाथ
चव्हाण सर या ठिकाणी आलेत आणि या सगळ्याला घेऊन आलेत. आमचे तुकारामजी फुलारे साहेब आहेत आणि आम्हाला सगळ्याला घेऊन येणारे हरिभक्तीपरायण आदरणीय गोरखनाना लाड हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित. म्हणले घाबरू नका, म्हणलं गाडी अशी अशी कमून करते, तुम्ही शांत बसा म्हणले, बरोबर नेतो तुम्हाला. अर्थात ही सर्व मंडळी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणारविंदी आमचे गंगावाडीची मंडळी, माझे परममित्र शेषराव महाराज खोके आहेत, विष्णुपंत मते आहेत, सर्वांना मी आमचे आहेर महाराज आहेत, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि आज एक वाटतं गड्या, मी सुद्धा 15 वर्ष पखवाज वाजवला, पण अशी लगी माझ्या हातातून नाही निघाली गड्या. असं वाटतं मरोन या जावे, मरावं. लग्न झालंय का? झालंय. त्याचा आमचा कधी नंबर लागतो. धन्यवाद. एक श्रीगुरूंची कृपा असते दादा, सरस्वती मातेची कृपा असते आणि जीवनात केलेला त्याग, जीवनात केलेली कसरत, जीवनात केलेली मेहनत, त्या मेहनतीचं हे फळ असतं. म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद. जोग महाराजांच्या कृपेने, सोमेश्वराच्या कृपेने वारकरी संप्रदायाची ही भगवी पताका शेवटच्या श्वासापर्यंत अशीच तुमच्या खांद्यावरती तेवत राहावी आणि निष्कलंकपणाने राहावी, ही सोमेश्वराच्या चरणी प्रार्थना करल. ज्यांची सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद देतो. गोड संसिस्टीम आहे आपली. जास्त बोलत बसलो तर इथं वेळ संपल्या जाईल आपला. म्हणून मला या ठिकाणी बोलवलं. भाऊ 2-4 वेळेस तिथं आले, सुभाषराव आले, सगळी मंडळी आले आश्रमावरती. त्यांनी विचार केला, एक शून्यातला अर्जुन महाराज. शून्य, अर्जुन महाराज म्हणजे एक काळचं शून्य, शून्य आहे. एक शून्यातली व्यक्ती, काही न करताना, कोणाला कोण्या गावाला त्रास न देताना, कोण्या नेत्याला त्रास न देताना एवढी जर वास्तू निर्माण करून आदान करत असतील तरी आम्ही गावकरी येतन देवाला, देवाने आम्हाला काहीच कमी केलेलं नाही. हा विचार करून जसं आपल्या संस्थेवरचं काम आहे जोग महाराजांच्या मंदिराचं, त्याच प्रतिकृतीचं काम, जशा मूर्ती तिथं आहेत तशाच इथं मूर्ती आहेत, असं सुंदर काम तुम्ही हाती धरलंय. भगवान करो आता ही पुढची बाजू झाली, पुढची बाजू होऊन, तिन्ही बाजू पूर्ण होऊन आतल्या मंदिराचं काम सुद्धा तुमच्या हाताने पार पडेल. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय अण्णा या ठिकाणी शेषराव अण्णा आलेले आहेत. माझा यजमान कोण आहे हो? पंक्तीवालेच आहेत ना? तेवढे किती द्यायचे ठरवलं पाकिट मला? अंदाजा सांगा ना. हा, 25,000. अरे वा, खरं आहे गे. बरं, काय ठरवलं असेल? एक तुम्हाला बोलतो आणि अभंगाकडे येतो. तुम्ही जे पाकिट द्यायचं ठरवलं असेल ते पाकिट तुमचं तुम्हालाच राहील. त्याच्यावरती 2100 रुपये माझे राहतील आणि मंदिराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या गावचा एकही रुपये घेणार नाही. विठ्ठला विठ्ठला. कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सोमेश्वर भगवान की. गरीब माणूस आहे म्हणून नाना 2100 म्हणलो. मी तानात आहे अजून, हे सगळ्याला माहीत आहे. 4-5 लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर अजून, तरी पण थोडं थोडं करत राहतो. माझ्या कष्टातल्या पैशातून प्रत्येक ठिकाणी मी करत राहतो, कारण यांच्याकडून माझं पोतं भरत राहतं म्हणून मी करत राहतो. चला, आज कार्यक्रमाचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगामध्ये, जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये गोड चिंतन करतात. तुकोबाराय म्हणतात, दादा, जीवनाच्या सार्थकतेला मिळालेलं जे आयुष्य आहे, जीवन मिळालं ना, आणि या जीवनाची सार्थकता करण्याकरता मिळालेलं जे आयुष्य आहे ते आयुष्य त्या ठिकाणी वाया घालू नका. त्याकरता तुकोबारायांचा अधिकार मी आपल्याला पुढे सांगणार आहे. तुकोबाराय म्हणतात, मी तुमच्या पाय पडतो, तुम्ही काय करा, सकळांच्या पाया चित्त शुद्ध करा दादा, हिताकरता प्रयत्न करा. हित 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 नेमकं कशाला म्हणतात? तुकोबाराय म्हणतात, देवाचे चिंतन करावे त्याला हित, ते हित आहे. आणि जीवनामध्ये व्यापार करत असताना तोही व्यापार हिताचा करा.
एवढं करून जर तुम्ही ऐकतच नसाल तर तुकोबाराय म्हणतात त्याच्यापेक्षा काय शिकू तुम्हाला, करा काय शिकवावे. अभंगांचं चिंतन आपल्या समोर ठेवलेलं आहे. असंच असेल असं गृहीत धरू नका. पण सज्जन हो, या विश्वाच्या बाजारामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक येतात, अनेक लोक जातात. पण एक जात अशी आहे की ती काम घेऊन येते आणि उभ्या पावली काम झालं की निघून जाते. त्या जातीचं नाव आहे संत. संत संत इथे येतात. जगाला वावे सत्पदी, जगाला वावे सत्पदी, साधूची पैकृती, हेची साधूची पैकृती, धर्म रक्षणाकारणे, धर्म रक्षणाकारणे, हेची साधूची पैकृती, हेची जगा लावावे सत्पदी. थोडंच बोलतोय. सत्पदी लावावे जगा, हेच साधूची पैकृती. कशा करता येतात? असत्पथाला चाललेले जे लोक आहेत, आज 99% 9.9% समाजाचा विचार करत असताना दादा, कोई किसी में गम, कोई किसी में गम, कोई किसी में, कोण कशाच्या धुंदीमध्ये जीवन जगतोय, कोण कशाच्या धुंदीमध्ये जीवन जगतोय हे कळायला तयार नाही. आणि त्यामध्ये देश, धर्म आणि संस्कृती, नातं, या सर्व गोष्टीचा आज विसर पडला. आणि म्हणून कर्तव्य परानमुख झालेला जो जीव आहे, कर्तव्यच्युत झालेला जीव आहे, कर्तव्यच्युत झालेल्या जीवाला कर्तव्यावरती आरूढ करणारी जात या विश्वामध्ये कोण? ती संतांची जात आहे. आणि म्हणून श्री तुकोबाराय आदी करून जे संत या मृत्यू लोकामध्ये आले, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, उजळावया बुडत हे जन, नदी कवी डोळा, येतो कनबळा म्हणून या संत येतात. आणि आल्याच्या नंतर आपल्याला जसं जमेल, जसं पचेल, जसं रुचेल या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता संतांच्या अधिकाराचा विचार करत असताना माझे जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार जर पाहिला ना, तर जगद्गुरु तुकोबाराय वेदाचा तो अर्थामाशीच ठावा, येराने व्हावा भार माता. तुकोबाराय म्हणतात, गोठविना मुक्त आत्मस्थिती सांडवीन, मुक्त ब्रह्मज्ञाने हाती लाळ घोटवीन. तुकोबाराय म्हणतात ही तुकोबारायांची शक्ती आहे, हा तुकोबारायांचा अधिकार आहे. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, हा तुकोबारायांचा अर्थ आहे. शेवटचं टोक सांगू आपल्याला. तुकेता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकिता तुलनेशी. ब्रह्म आणि तुकोबारायची तुलना जर केली, आधी तुलना करणारा चिल्लर माणूस नाही ना, चिल्लर नाही, चिल्लर.
त्याला काय म्हणतात? दशग्रंथी. काय दशग्रंथी म्हणतात त्याला? अरे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जो निपुण आहे असा दशग्रंथी. ते म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. आता लोक काय म्हणतात? तुकोबारायला बामणाने ताप दिला. काही म्हणतात बामणाने तुकोबारायला ताप दिला, काही म्हणतात तुकोबारायने बामणाला ताप. कोणी काय, लोक आपली बुद्धीची जी क्षमता आहे ना तिथपर्यंत जातच नाही. मला सांगा, तुकोबारायच्या परीक्षा घेणारा चिल्लर माणूस आहे का दशग्रंथी आहे? अरे रामेश्वर शास्त्री नसते तर तुकोबाराय कोण आपल्याला कळाले असते का? हा, आणि शेवटी तुकोबारायांना रामेश्वर शास्त्री शरण येतात. काय जोक आहे का? जोक आहे? खेळ आहे का? हे आपल्या लक्षात येत नाही. आम्ही जसं येईल मनाला तसं बोलत राहतो. चला, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, हा तुकोबारायांचा अधिकार आहे. घोटवे नलाळ ब्रह्मज्ञाने हाती, वेदाचा तो अर्थ आमाशीच टावा, भक्तीचे ते वर्म जयाची हाती. हा, भक्तीचं वर्म ज्याला माहीत आहे, ज्ञान ज्याला माहीत आहे, हा ज्ञानाचं भांडार ज्या ठिकाणी ज्यांच्याकडे आहे अशी श्री तुकोबाराय. एवढा मोठा अधिकार तुकोबारायांचा की जगत नियंता, जगाचा मालक, जगाचा बाप, सर्व सत्ताधीश भगवान परमात्मा ज्याचा सेवक बनतो. तुकोबारायांनी सांगावं आणि भगवंताने ऐकावं, ही शक्ती ज्यांच्याकडे आहे अशी श्री तुकोबाराय. पण तुमच्या आमच्याकरता खाली येतात रे बाबा, खाली येतात. किती पात्र घेतात संत बघा. नाथांचं जर वाङ्मय आपण पाहिलं ना नाईक सर, नाथांचं वाङ्मय रुक्मिणी स्वयंवरापासून, एकनाथी भागवतापासून, रामायणापासून तर नाथराय भारुडापर्यंत आले. का आले? केवळ तुमच्या आमच्या हिताकरता. पण त्या भारुडाचं सगळं आपण ते मानतो आम्ही कुठे महाराजाला. ते आपलं उभा राहतं, ते म्हणतं हे ओरिजिनलच मेकअप आहे आपल्याला मेकअप करायची गरज. मी 7वीला असताना एक वेळेस भारुडं करते वैकुंठवासी सद्गुरू समर्थ गोरक्षनाथ महाराज श्री क्षेत्र गैनीनाथ गडकर बाबाच्या समोर. पण मी साडी नेसलो होतो, साडी नेसलो आणि भारुड केलं. बाबाला ते कळालं. सकाळी आले मला म्हणले, अर्जुन काय सुंदर भारुड केलंस म्हणले तू. मला लोकांनी सांगितलं, म्हणले फार सुंदर भारुड केलंस. म्हणलं बाबा तुमचे आशीर्वाद. ठीक आहे म्हणले, पण प्रमाण माहिती आहे का तुला? नाही बा. त्यांनी प्रमाण सांगितलं मला. नाची नेसून जे नाचेल कोंबडा, सप्तजन्मी हिजडा होईल तो. तोंडात मारून घेतल्या आयुष्यात कोणाला भारुडच करायचं नाही म्हणलं. भारुडाचा शब्द आहे भावावरती आरूढ होणे. नाथांनी कुठल्या का येणे प्रकाराने समाजाला त्याच्या योग्य मार्गावरती उभा करण्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न केले. सगळे ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे, चांगदेव 65 सारखा ग्रंथ आहे, अमृतानुभवासारखा ग्रंथ आहे, हरिपाठासारखा ग्रंथ आहे. हे सगळं कशाकरता केलं? तुमच्या आमच्याकरताच केलं. तसं तुकोबारायांच्या उंची आम्ही शोधू शकत नाही. आमच्या बुद्धीने आम्ही तुकोबारायांची उंची कधी शोधू शकत नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा. नाही आम्ही उंचीपर्यंत जाऊ शकत तुकोबारायांच्या, असे तुकोबाराय. पण तुमच्या आमच्या करता दादा येथे उपकारासाठी आले. घरजा वैकुंठी इथे आले आणि इथे येऊन तुम्हाला मला सांगतात की दादा नैतिक मूल्याचं मिळालेलं हे मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्येच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करता येते. आत्यंतिक दुःख संपवता येतं, परमानंदाची प्राप्ती करता येते. मिळालेलं आयुष्य आहे ना, या आयुष्याचं सोनं करत जावं माणसाने. सोनं नाही तर अवघड झालं भाऊ. या आयुष्याचं सोनं करायचं कोणाला 90% लोक या आयुष्याचं सोनं करायच्या पाठीमागं चाललेत. वाईट वाटतं. वाईट परवा दिवशी एक माळकरी आला माझ्याकडे. माळकरी चांगली माळ होती, गंध होता. त्याची आई आली, भाऊ आला, एक बहीण आली. ढसं रडत होते. कपाळाला एवढा मोठा आडवा उभा गंध लावलेला होता आणि कमीत कमी 2-2.5 बाटल्या पिऊन आलेला होता. का लाज वाटत नाही आम्हाला? आम्ही परमार्थ करतो ना, आम्ही वारकरी म्हणून घेतो ना. आणि त्या नाना मी का म्हणलो तुम्हाला वारकऱ्याचे हस्ते सप्ताह आहे, ह्या महाराज नावाचं वाटोळं करून टाकलं सगळ्यांनी. विठ्ठल विठ्ठल
आचार्य असला तरी महाराजच, आचार्याला महाराजच म्हणायला लागले. त्याला काहीच हो या महाराज या महाराज, कोण कोणाला महाराज म्हणताय, त्याच्यामुळे वारकरी म्हणून घेतलेलं महाराज. महाराज शब्दाची सगळी 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 वाट लावून टाकली आहे. दादा, जीवनामध्ये आपल्या मिळालेलं आयुष्य आहे, या आयुष्याचं सोनं करायचं आहे आम्हाला. आणि एकदा का संधी निघून गेली की पुन्हा संधी मागुता हाची जन्म पावशी, हे तो नघडी रे सायाशी. आता या मंडळीला कामं नाहीत का? ही माझ्यासोबत जी मंडळी राहते ना, फार मोठी माणसं आहेत, ही फार व्याप यांच्या पाठीमागं. तरीसुद्धा काय न जाणू काय या लोकांचे माझे ऋणानुबंध असतील. 7 दिवस आमच्या सीताराम भाऊचे पाय सुजले होते. तात्या आजारी असतात. तात्याला आम्ही सांगत होतो, तात्या पळपळ करू नका. ते यांनी एकच सांगितलं आमच्या सपाटे तात्याने, तर 7 दिवसाच्या भाज्याची जबाबदारी. संध्याकाळच्या पंक्तीला 4000 भाकरी लागत होत्या आम्हाला आश्रमावरती. काय बंद पडलं या लोकांचं? नाईक सर ही सरमची वर्षाचं नियोजन सगळं काय बंद पडलं? याचा अर्थ आहे की त्यांच्या जीवनामध्ये जोग महाराजांच्या कृपेने या आयुष्याचं मूल्य कळालं. मिळालेलं आयुष्य आहे ना, अरे कमवत असताना मी लक्षाधीश होईल, कोट्याधीश होईल, अब्जाधीश होईल, पण त्या सर्व संपत्तीचा विचार जर केला तर त्यातला एक कवडी सुद्धा आपल्यासोबत येणार, एकही कवडी आपल्यासोबत येणार नाही आहे. आणि म्हणून ज्याला आयुष्याचं मोल कळतं ना, ते सावध होत असतात. मी का भंग घेतला? आज सावळेश्वरकरांना आयुष्याचं मोल कळालंय. तुम्ही सोमेश्वराकडे 4-4 महिने पहिले येत होतात का नव्हतात मला माहिती नाही. आले तर आपलं जनावराला नाही तर जनावराला पाणी पाजायला, नाही तर दाव्याला, एखाद्याच्या नाही तर मोटरी चालू करायला पेटून द्यायला, दाव्याला नाही तर मोटरी चालू करायला. पण आज प्रत्येक घरामध्ये सकाळी स्नान केल्याच्या नंतर प्रत्येकाला सोमेश्वराचं मंदिर दिसत असेल. आणि आज तुम्ही जेवढी तरुण मंडळी आहे, तुमच्या पाय पडतो, गड्या पायाला लागतो तुमच्या. फक्त निर्व्यसनी राहा, कष्ट करा, मेहनत करा. आपल्या जीवनामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सोमेश्वर भगवान कधीच कमी करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. भरपूर सप्ते भरपूर झाले, पण सप्ते करायचे कशाला? ते सप्त्याचं समीकरणच आम्हाला कळायला तयार नाही. आमची तर लय मोठा सप्ताह झाला. काय झालं? 4.5 क्विंटल नुकती केली. 4.5 पोते गाळले म्हणजे मोठा सप्ताह झाला का? नाही दादा. अरे एका सप्ताहामध्ये किती माळकरी झाले, किती तरुणाने शपथ घेतली की आयुष्यभर आम्ही दारू पिणार नाही, आयुष्यभर आम्ही मांसाहार करणार नाही, आयुष्यात आम्ही कधी व्यभिचार करणार नाही, परस्त्रिया सदा बहिणी माया या दृष्टीने आम्ही पाहू. आमची जी माता भगिनी आहे तिच्यावरती जर अन्याय होत असेल, तिच्यावर अन्याय जर होत असेल, तिची आबरू जर लुटल्या जात असेल, असा कोणी नराधम असेल, आम्ही छत्रपतीच्या वंशज आहेत. छत्रपतीच्या वंशामध्ये आम्ही जन्मालेलो आहोत. संभाजी महाराजांच्या मातीमध्ये जन्माला आलोत. मासाहेब जिजाऊच्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलोत. आम्ही राजगुरू सुखदेव भगतसिंगाच्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलोत. आमच्या अबोलेवरती कोणी अन्याय जर करत असेल तर त्याला शिक्षा करण्याकरता आम्ही शपथ घेऊ. अशी शपथ घेतली तर सप्त्याची फलश्रुती आपल्या पदरामध्ये पडेल. नाही तर काला झाला की बिघडलं काम, काला झाला की काम बिघडलं. सप्ताह शब्दाचा अर्थ आहे परिवर्तन. या 7 दिवसामध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्यात्मनिवेदनम, या 7 दिवसामध्ये नवविधा भक्ती आम्हाला त्या ठिकाणी नवविधा भक्तीचं आकलन करायचं आहे. आणि आम्हाला मिळालेलं जे त्या आयुष्याचं सोनं करायचं आहे दादा. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कामाला उशीर लागू द्या, काम उशिरा होऊ द्या, पण जसं तुम्ही मंदिर भव्य करू लागले, आज परिसरामध्ये तालुक्यामध्ये 2 तालुक्यामध्ये सावळेश्वरच्या मंदिराची त्या ठिकाणी कीर्ती पसरते. त्याच पद्धतीने सावळेश्वरच्या गावकऱ्याची सुद्धा कीर्ती तिथपर्यंत पसरली पाहिजे, ही माझी विनंती आहे तुम्हाला. तर या सप्ताहाचे फळ आहे. अरे सावळेश्वरमध्ये गेल्याच्या नंतर एक सुद्धा दारू पिणार दिसत नाही, मांसाहार करणार दिसत नाही. असं करा, एकदम होत नसतं, एकदम व्यसन सुटत नाही.
पण हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. प्रयत्न करा, निश्चित आपलं गाव एक परमार्थाच्या दृष्टीने आणि भौतिक दृष्टीने या बीड जिल्ह्याच्या नकाशामध्ये अग्रगण्य ठरेल. विठ्ठल एका गावामध्ये 2-2 सप्ते, 3-3 सप्ते, 4-4 सप्ते. दादा नको, हे माझ्या मनाला पटत नाही नाना, त्याच्यामुळे कीर्तन कमी केले मी. आणि आमच्या लोकांचं फक्त इथं उभा राहिल्यावरच ऐकत जा. आमचे जे कीर्तनकार आहेत ना, इथं उभा राहिल्याच्या नंतर 2 तास फक्त आमचं ऐकत जा. आमच्या महाराज लोकांच्या बैठकीतल्या गोष्टीकडे लक्ष देत जाऊ नका. विठ्ठल परमार्थ करतो ना आम्ही. मग परमार्थ करत असताना काय म्हणून पाहता तुम्ही आम्हाला? आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा पवित्र दृष्टिकोन आहे. त्याहीपेक्षा 10 पटीने आमचा सुद्धा गावाकडे आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पवित्र असावा लागतो. म्हणून माया काय, ब्रह्म काय, सत्य मिथ्य, हे काय, हे चालू आहे भाऊ, हे सगळं चालू आहे. पण कालाच्या ओघामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे आम्हाला, प्रत्येक जाती जातीमध्ये आपण एकत्र येणं गरजेचं आहे. बघा, आज एवढं मोठं तांडव झालंय, कुठे? उत्तर प्रदेशामध्ये एवढं मोठं तांडव चालू आहे, तरी सुद्धा धोका खाण्याची शक्यता होऊ लागली, दिसू लागली. धोका होईल अशी शक्यता दिसू लागली. याचं कारण आहे, काही मंडळी असे आहेत, ते काही केले तरी कुठंच जात नाही, तिथंच राहतात. विठ्ठला विठ्ठला. आपण 4 माणसं 4 बाजूला जातो, म्हणून 4 माणसं 4 बाजूला जाऊ नका. असू द्या काय मराठा असू द्या, सुतार असू द्या, लव्हार असू द्या, कुंभार असू द्या, 18 पगड जाती असू द्या. दादा, या जातीला कुठंतरी मोठ माती द्यायची आम्हाला. प्रपंच करत असताना आम्हाला जात सोडायची नाही. तुका म्हणे जाती आणि जातीसाठी खावी माती, खाण्याची वेळ आली तरी चालेल, पण आम्हाला जात सोडायची नाही. आणि परमार्थ करत असताना, देशाचं संरक्षण करत असताना, धर्माचं संरक्षण करत असताना, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा आम्हाला आदर्श घ्यायचा की 18 पगड जातीला एकत्रित केलं, म्हणूनच हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. विठ्ठल विठ्ठल. काल महाकाळ्यामध्ये मी सांगितलं, छत्रपती संभाजीराजे मला वाटतं 28 तारखेला आझाद मैदानावरती जाणार आहेत. आझाद मैदानावरती उपोषणाला जाणार आहेत. आणि उद्या 26 तारखेला शहागडला ठिय्या आंदोलन आहे. ठिय्या आंदोलन आहे मराठा समाजाचं. कशा करता? आरक्षणाकरता. तो आमचा हक्क आहे. अरे, महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठे आहेत, तो आमचा हक्क आहे. आणि तो हक्क मिळवण्याकरता मराठा समाजाने तरी एकत्र यावंच, परंतु आम्ही सुद्धा सर्वांनी एकत्रित होऊन याला त्याला सहकार्य करावं. तो हक्क आहे आपला. जाती जातीत भांडण नाही का? हे जाती जातीमध्ये भांडायचं नाही आहे. धनगराचे मराठ्याचं नाही, धनगराचं कुंभाराचं नाही, चांभाराचं नाही, कोणाचं भांडण नाही. भांडण कायदेशीर आहे. संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो प्राप्त करून घेण्याकरता आम्हाला 1 मराठा लाख मराठा म्हणणं काही वावगं नाही. याकरता आम्हाला एकत्रित येणं आहे. पण त्याचा परिणाम दुसराच झाला. परिणाम वेगळा करून घेऊ लागलो आम्ही प्रत्येकाला तोडू लागलो. वामन भाऊ म्हणलं की वंजाऱ्याची, नगद नारायण म्हणलं की मराठीची, अर्जुन महाराज म्हणले कोणाचंच नाही, कोणाचंच नाही. काय करावं याला? याला कुठेतरी ब्रेक लावायचा. तुका माने नाही जातीचा वे काम ज्याचे मुख्य नाम तोच. तुका माने नाही जातीचा वे काम ज्याचे मुख्य नाम तोच. धन्यवाद माऊली. तुका म्हणे नाही जाती सवे काम. तुका म्हणे नाही जाती सवे काम. अरे, जाती सवे काम नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीला दूर टाका. आपल्यात आपण एकमेकाचा तिरस्कार करतो म्हणून तिसऱ्याचा फायदा व्हायला लागला ना. गायीची कत्तल थांबत नाही, भ्रष्टाचार थांबत नाही,
स्त्रियावर होणारे अत्याचार थांबत नाही. केवळ आम्ही एकत्रित नाही, संघटित नाही, त्याचा तो परिणाम आहे. म्हणून आम्हाला एकत्रित यायचं आहे, आम्हाला संघटित व्हायचं आहे आणि फार मोठं व्हायचं आहे. फार मोठं. किती मोठं व्हा गड्या, किती मोठं व्हा. तुम्ही सांगू का तुम्हाला एक, किती मोठं व्हा, पण मागच्या गोष्टीला विसरत जाऊ नका. अण्णाने ऐकलेलं आहे तरी मी सांगतो. 2 मित्र होते, 2 मित्र, आणि 2 मित्रांनी हॉटेल टाकली. अण्णा 2 मित्रांनी हॉटेल टाकली. हॉटेल टाकल्याच्या नंतर दोघांचा व्यवसाय चालू होता, पण एक थोडासा चतुर होता. चतुर असल्यामुळे त्याला काय झालं की समाजसेवेचं वेड लागलं थोडंसं. त्याला समाजसेवेचं वेड, एवढं वेड लागलं. एखाद्याचं काय आधार कार्ड काढून दे, कोणाचं राशन कार्ड काढून दे, कोणाचं काय करून दे, कोणाचं काय करून दे, असं त्याला वेड लागलं. लागता त्याच्या भोवती समाज जमू लागला. आणि समाज जमत असताना लोक एक दिवशी म्हणले, ग्रामपंचायतीला का उभा राहत नाही रे तू? ते म्हणलं आपलं काम आहे का बाबा, गरीब माणूस. अरे म्हणले उभा राहून पाय. अरे आवाज दिल्याच्या नंतर 1000 पोरं तुझ्या पाठीमागं उभं राहतात. राहिलं ते ग्रामपंचायतला उभा. आणि काय सांगावं, बहुमताने निवडून आलं. ते बहुमताने आलं. तालुक्यात होऊ लागले. पुन्हा सांगितलं पंचायत समितीला उभं. आलं ना पंचायत समितीला, कारण टाईम झाला म्हणून. जिल्हा परिषदला उभा राहिलं. जिल्हा परिषदला सुद्धा आला, जिल्हा अध्यक्ष झाला. शेवटी तालुक्यातले लोक म्हणले, अरे काय कार्य. आता तो मस्के आलते आमच्याकडे काल, मस्के साहेब, बरोबर आहे सुभाषराव? मस्के साहेब आलते आमच्या नांदरला. 1.25 लाख 1,25,000 कोण आहे तो माणूस? चांभार आहे. जात कोण आहे ती त्यांची? चांभार आहे. 1,25,000 मूर्ती त्यांनी माझ्या गावाला दिली, नांदरला, माझ्या जन्मभूमीमध्ये. एक ठरवलं त्या माणसाने, शिवजयंती करा. सर्व गावाचे लोक, तरुण कार्यकर्ते बोलून घ्यायचे, शिवजयंती करायची. पण शपथ घ्यायला होतात ते, डीजे लावायचा नाही, दारूचे खोके फोडायचे नाही, विनाकारण नाचायचं नाही, सर्वांनी एकत्रित यायचं, शिवजयंती साजरी करायची. प्रत्येक गावाला 1-1 लाखाची मूर्ती तो माणूस देतो. आता मराठवाडा काहीतरी त्यांनी हे काढलंय टूर, स्वतःच्या खर्चाने ते मराठवाड्याचा टूर करायला लागले. पुन्हा अजून काहीतरी 2-4 कार्यक्रम त्यांनी घेतलेत. सांगा, एक सामान्य गरीब कुटुंबातला व्यक्ती जर असे क्रांतिकारी निर्णय घेत असेल तर ज्याच्याकडे भरपूर आहे त्याने का घेऊ नये दादा? या अण्णांनी मंदिराचा कळस दिला, माऊलीची मूर्ती दिली आणि प्रत्येक श्रावणात त्यांची पंगतही असते. आणि अजून सांगा म्हणले, काका काय लागतं तर सांगा आम्हाला. याला म्हणतात जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आली एकी ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. आणि म्हणून झालं ना ते आमदार, तालुक्याचा आमदार झाला. पार्टी बी बहुमताने निवडून आली. आणि समोरच्या पार्टीला काही लोक कमी पडले. काय झाले? कमी पडले लोक. आता यांच्या पार्टीला कमी पडले, त्यांच्या पार्टीला कमी पडले. पण विचार केला की तिकडचे 10 आले तर आपलं सरकार बनल्याशिवाय राहणार नाही. तिघाचं नाही, दोघाचं बरं राहतं. तिघाचं जरा अडचणीतच आणतं, ते अडचणीत येतात आणि दुसऱ्याला अडचणीत आणतात. काय करावं त्याला? हां, तेच दोघाचं. मग म्हणले तुम्ही येता का? आता याच्या पाठीमाग जे लोक होते 4-2 आमदार, ते म्हणे आपण येतो, पण मुख्यमंत्री आपल्याला करावं लागेल. कोण? चहावाला झाला ना मुख्यमंत्री. तो मुख्यमंत्री झाला. काय महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव निघू लागलं. आणि नाव निघत असताना दुसरा जो मित्र होता त्याची मात्र हॉटेलच चालू होती. प्रारब्ध असतं ते, हॉटेलच चालू. पण आपल्या घरी आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या पोरीला जवळ घ्यायचं. अके ताई, माहित आहे का, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझा लंगोटीयार आहे, माझा मित्र आहे. बाबा काय खरं बोलताय का? आम्हाला हे पटत नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर तुमचा मित्र असेल तर मग आपली परिस्थिती एवढी नाजूक आहे, एवढी वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमची आठवण त्याला काय येऊ नये? ताई हे आके, अगं एवढा मोठा व्याप आहे, त्या व्यापामधून तो आपलं आठवण कशी करेल, पण मला विसरणार नाही असं म्हणत एक मुलगी उपवर झाली. त्या मुलीचं लग्न जमलं आणि यांनी पत्रिका आणल्या. पत्रिका, पण त्या कसल्या पत्रिका होता महाराज त्या काळातल्या? हाताने पत्रिका लिहिल्या नाना, कागद असा पातळ होता, इकडून लिहिलेलं इकडून असं उलटं दिसत होतं. अशा पत्रिका लिहिल्या. पण सर पत्रिका लिहित असताना त्याला आठवण झाली आपल्या भावाची.
गुरुबंधूची आठवण झाली, मित्राची आठवण झाली की माझा मित्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी असेल तरीसुद्धा मला तो विसरणार नाही. परंतु हातामध्ये पत्र घेतलं, हात थरथर थरथर कापत होता, अक्षर त्या ठिकाणी लिहायची हिंमत होत नव्हती. आज जरी माझा मित्र असेल पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे, आज माझ्या पत्र लिहून उपयोग तरी काय होणार? तिथपर्यंत माझं पत्र जाईल का? त्याला माझा निरोप जाईल का? निरोप गेला तरी त्याला माझी आठवण येईल का? असं मनात येत होतं. एक मन बाजूला म्हणत होतं, अरे लिहून तर बघ, कसं जरी झालं तर तुझा बालपणीचा मित्र आहे, तो तुला विसरणार नाही, तुझ्या पत्राची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही, असं त्या ठिकाणी वाटत होतं. कसं तरी त्याने पत्र लिहिलं, ते टपालामध्ये टाकलं, पत्र मुंबईपर्यंत गेलं. पण हे लोक लई चॅप्टर असतात. कोण? PA. PA चांगल्या चांगल्या पत्रिका असल्या का त्या अशा वर देतात आणि बाकीच्या देतात फेकून, टाकून देतात कशात तरी. पण नेमके मुख्यमंत्री असे बसलेले होते खुर्चीवरती. अरे काय काय आलंय म्हटले, काल दाखव बरं. ते चांगल्या चांगल्या पत्रिका टेबलवर ठेवल्या आणि ही जशी पत्रिका होती घेतली, खराब दिसली, फेकणार. त्यावेळी सांगितलं, ए काय करतो? काय नाही म्हणले साहेब, काहीतरी चिल्लर कामाची. अरे मला बघू दे. मुख्यमंत्र्यांनी ती पत्रिका हातात घेतली, पत्रिका फोडली आणि पत्रिकेवरती पाहिलं, आपला मित्र रामभाऊ. कळवण्यात आनंद होतो की माझी एकुलती एक मुलगी चिरंजीव सौकांक्षिणी अमुकीचा विवाह ठरवलेला आहे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, तुमचं प्रारब्ध चांगलं आहे, तुमचं पुण्य आहे, आईवडिलाचं पुण्य आहे म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात. परंतु माझ्या लेकराच्या डोक्यावरती अक्षता टाकण्याकरता आपण यावं 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 शब्द ऐकत होता. मुख्यमंत्र्याच्या डोळ्यातून खळ 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 अश्रू येत होते. मुख्यमंत्री रडत होते, पत्र वाचत होते आणि आपल्या PA ला सांगत होते, PA सांगा 24 तारखेला काय प्रोग्राम आहेत आपले? अहो असे प्रोग्राम आहेत, 24 तारखेला 1 मिनिट सुद्धा आपल्याला वेळ नाही, आपण जाऊ शकत नाही कुठे. सांगितलं 24 तारखेला सर्व जेवढे प्रोग्राम आहेत तेवढे कॅन्सल करा, मला माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जायचं आहे. कोणाला सांगू नका, फक्त कलेक्टर पर्यंत त्या ठिकाणी निवेदन द्या. कलेक्टर पर्यंत निवेदन देण्यात आलं. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने निघाले, औरंगाबादला आले. औरंगाबादमधून गाड्यामध्ये बसले. 5-7 गाड्या पुढे आहेत, 5-7 गाड्या पाठीमागे आहेत. कुठे जायचं कोणालाच माहिती नव्हतं. इकडे या रामभाऊने आपल्या मुलीच्या लग्नाचा मंडप दिला होता. अरे गरिबीचं दुःख काय असतं ते गरिबी भोगल्याशिवाय कळत. आमच्या दोघांची सांगू का गरिबी? नको सांगू नाना. नाना म्हणते झाकलेले मोठ 1.25 लाखाचे राहते. मला जर समजा 100 रुपये पाहिजे असले ना, मी नानाला म्हणायचो 1 रुपया आहे का, 1 रुपया. नानाला जर 50 रुपये पाहिजे असले तर नाना म्हणायचे 8 आणे आहेत का, 8 आणे. ही गरिबी पाहिली आहे, गरिबी. हां, आज जे सुखी आहेत ना, हे तुमचे आशीर्वाद आहेत आणि साधनेचं फळ आहे. छोटासा मंडप आहे. अरे नाही वाद्य, नाही चटाया बसण्याकरता. अशा कालावधीमध्ये एकदम मगाशी कशी ते लाल दिवे फिरत होते, साहेबाच्या गाडीचा दिवा कसा फिरत होता, असे दिवे फिरत, ते सायरन वाजत 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 गाड्या आल्या. गाड्याची व्यवस्था अशी केली होती, नेमकी मंडपामध्ये साहेबांची गाडी उभा राहील अशी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली होती. गाड्या आल्या बरोबर एकदम लोक घाबरले. काय मिळे? पोलीस बड 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 पोलीस खाली उतरले गेले. चांगले चांगले नेते खाली उतरले गेले. लोक म्हणले, अरे रामभाऊ काही कुटाणा केला का? पोरीचे 18 वर्ष 21 वर्ष पूर्ण झाले का? कोणी आपल्या भावकीतल्या लोकांनी हे कामं लई जमते आपल्याला. भावकीतल्या लोकांनी कोणी पोलीस स्टेशनला फोन केला का? काही झालं का? पोलीसच्या गाड्या आल्या कशामुळं? नेमकं पाहुण्याला काही सांगितलं का तू? पाहुण्याकडून ते म्हणे मला काहीच माहिती नाही. असं चालत असताना दरवाजा उघडला गेला आणि दरवाजातून मुख्यमंत्री साहेब बाहेर आले. बघा, याला जीवनाचं सोनं म्हणतात गड्या, आयुष्याचं सोनं म्हणतात गड्या. मुख्यमंत्री बाहेर आले. एका कोपऱ्यामध्ये उभा राहिलेला रामभाऊ, त्याने आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याला पाहिलं. बालपणीची आठवण येत होती. त्याच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रू येत होते. समोर यायची हिंमत होत नव्हती. कसं तरी लोक म्हणले, अरे मुख्यमंत्री आलेत पुढे. कसा तरी पुढं आला आणि त्या मुख्यमंत्र्याने जसा पाहिलं तसाच मुख्यमंत्री धावत गेले आणि कडकडून त्या रामभाऊला भेटले. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. त्यावेळेस मुलगी आली. मुलगी समोर येऊन मुख्यमंत्री साहेबाला नमस्कार करते. साहेब, माझे बाबा म्हणत होते
माझा बालपणीचा मित्र आज राष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचा. आम्हाला खोटं वाटत होतं साहेब, पण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज माझं लग्न गिनीश बुकमध्ये राहील. माझ्या लग्नाची नोंद, एक गरीबाच्या भिकाऱ्याच्या लग्नाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येतोय, याची नोंद राहील साहेब. आम्ही धन्य झालो साहेब, माझं जीवन धन्य झालं साहेब. त्यावेळेस रामभाऊ बोलतात, साहेब तुम्ही आलात ना, एक पाय तुटलेली बाज होती, त्या बाजेवरती बसवलं. या घोंगडी नव्हती दादांना, गोधडीवरती बसवलं, त्यांना गोधडीवरती बसवलं. साहेब माझ्या गरीबाचे 2 घास खाताल साहेब? पागल झाला का रे रामभाऊ? वाटतंय का तुला काय? कोणाच्या मुलीचं लग्न आहे? माझ्या मुलीचं लग्न आहे. अगोदर मी इकडं पाण्याची बकेट, मी अगोदर 2 पंक्ती वाढणार आहे. माझ्या मुलीचं लग्न आहे, 2 पंक्ती मी अगोदर वाढणार आहे. नंतर सर्व महिला मंडळ जेवल, सर्व वराड पाहुणे रावळे जेवल्याच्या नंतर याच मंडपामध्ये मी तुझ्यासोबत पोटभर जेवणार आहे. याला नवल म्हणतात, नवल. याला किती मोठं अंतःकरण म्हणतात. म्हणून जीवनामध्ये दादा किती मोठं व्हा, किती मोठं व्हा. साधं सरपंच झालं तर माणूस बिघडत, किती मोठं व्हा. प्रारब्धाने देवाने तुम्हाला किती मोठं करो, एवढं मोठं जरी झालं तरी पाठीमागच्या गोष्टी विसरू नका. कधीच आयुष्यामध्ये पाठीमागच्या गोष्टी विसरू नका. आणि म्हणून जात पात धर्म या सर्वस्वाचा त्याग करून एकमेकाला प्रेम द्या, एकमेकाला मान द्या. इथं म्हणतो वारकऱ्याच्या हस्ते सप्ताह आहे, नानाच्या हस्ते सप्ताह आहे. हा सप्ताह चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत चालू राहणार आहे. आणि नानाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं नेतृत्व हे नानाच करणार आहेत. विठ्ठला का होऊ नये या गोष्टी, का करू नये? आम्ही परमार्थ करायचा आहे, कशा करता आम्हाला या गोष्टी आम्हाला करायच्या. एकमेकाला मान द्यायचा, एकमेकाला प्रेम द्यायचं. असं जर आपल्या जीवनामध्ये याचा धरीन अभिमान, याचा हे दादा तुम्हाला विनंती, वर बसायचं नाही उद्यापासून. मंदिरावर जे बसले ना आड्या टाकून, काय आड्या टाकून बसले, कोणी बुट चपला, हा हे कशा करता मंडप आहे बरं? अर्जुन महाराज तुमचा आहे, कशा करता मंडप आहे? 7च दिवस आहे, पुन्हा काला झाल्याच्या नंतर पुन्हा हा योग नाही. म्हणून हात जोडून विनंती आहे माझी तुम्हाला, उद्या एकही माणूस तिकडं दिसता कामा नये. हे भरल्याच्या नंतर तिकडं जा. विठ्ठला विठ्ठला लेकरं आपले करतात ना मरमर, रात्रंदिवस 7 दिवस ही तरुण मंडळी उभा आहे. यांना पुन्हा एक काहीतरी वेगळं प्रोत्साहन निर्माण होण्याकरता, यांना असा आनंद वाटला पाहिजे, प्रोत्साहन निर्माण झालं पाहिजे. त्याकरता सर्वांनी असं समोर येऊन बसायचं आणि यांना वाटलं पाहिजे आमचं गाव आहे. बाहेर गेलं की या पोरांनी सगळ्यांनी सांगावं, ताकद नाही आमच्या गावात. एक शब्दामध्ये सर्व समाज एका लाईनीत येतो. आणि जो समाज लाईनीत येतो एका शब्दात, जे गाव एका शब्दात लाईनीत येतं ना, त्या गावात दुःख नावाचा विषय राहत नाही. म्हणून सोमेश्वराच्या कृपेने आपलं जीवन सर्वांचं पवित्र झालेलं आहे. पवित्र झालेल्या जीवनाला बदला मिळालेलं जे आयुष्य आहे, हे आयुष्य कसं आहे? क्षणभंगुर आहे, न जाय कळता, ग्रास गिळू सत्ता फुल हाती नाही, किंवा मासी पाक पाकडे तव हे बाशीने इकडचा पंख तिकडं करेपर्यंत हे संपणार आहे दादा. म्हणून आयुष्याचं मोल करा. म्हणून तुकोबारायसारखे, तुकोबाराय आधी करून साधू संत तुम्हाला आम्हाला सांगतात, आपला मोठेपणा सोडून तुकोबाराय खाली येतात. कितीतरी असे प्रमाण आहेत तुकोबारायांचे
की उठा जागे वारे आता, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. एवढं नाही ऐकलं तर कधी कधी तुकोबाराय म्हणले किती सांगू तरी नाईकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. अजूनी तरी होय जागा, अजूनी तरी होय जागा. जय हो. तुका म्हणे पुढे जागा, तुका म्हणे पुढे जागा. अजूनी मगती जगला, गारे नो मगती जगला. अजूनही तरी होई जागा, अजूनही मागे झाले पाहू नका. जे मागे झाले ना ते सोडून द्या, पण आता तरी, आता इथून पुढे, आता हा शब्द आहे ना भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही गोष्टी सांगणार आहे. भूतकाळाची आठवण करून देतो, भविष्याचा विचार करायला होतो आणि वर्तमान काळामध्ये कसं आयुष्य घालवायचंय ह्या तीन गोष्टी सांगणारा आता अभंग आहे. आणि म्हणून श्री तुकोबाराय तुम्हाला मला या अभंगाद्वारे सांगतात की दादा मिळालेलं आयुष्य ना हे कधी संपल्या जाईल, अजून तरी होई जागा, किंवा अजून तरी होई जागा. ते आपल्यातलं नाही बरं का, ते तिकडचं आहे. संसार सारा पाण्याचा बुडबुडा, संसार ते तिकडचा आहे. संसार कसा आहे, पाण्याचा बुडबुडा आहे. आयुष्य कसं आहे, जली बुड बुडे, जली बुड काय करू आता, 5च मिनिटं राहिले म्हणून उशीर झाला सगळाच. त्याच्यामुळे अजून तरी हो द्यायचं, अजून तरी होई जागा, जागा हो. तुकोबाराय सांगतात की दादा जन्माला आलात ना तुम्ही, याचं काहीच खरं नाही, काहीच खरं नाही. देशाला, धर्माला, संस्कृतीला नाना अनेक लोकांची गरज होती, अनेक लोकांची. पण या कोरोनाच्या महामारीने पट 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 माणसं दिले हो. आज रडायला येते, आम्हाला दुःख वाटतंय. आमच्यासारखे 1000 मेले असते तरी चालले असते, पण काही अशी माणसं होती की त्यांची गरज या देशाला होती, धर्माला होती. असे माणसं गेले आणि अशा संकटातून तुम्ही आम्ही वाचलो. भाग्यवान आहेत की नाही दादा, आपण भाग्यवान आहेत. म्हणून मिळालेली संधी आहे, आता त्या संधीचं सोनं करायचंय. महाराज म्हणतात आता तरी पुढे जे झालं असेल ते सोडून दे. एखाद्याला म्हणलं ना माळ घाल, ते म्हणतो महाराज थोड्यासाठी कशाला बाटीता, कुठं बाटत असतो. काही म्हणते महाराज आता हाडं रंगले, कशाने रंगले हाडं. आम्हाला शहाणपणा शिकवतात लोक. हे कुठं हाडं रंगत असते का, काहीच होत नाही दादा. जीवन तिथून सुरू होत असतं. 1400 वर्ष चांगदेव जगले. किती वर्ष जगले, 1400 वर्ष जगले. पण तू चांगदेवाला विचारलं खरा जन्म तुमचा कधी झाला हो, गुरुपुत्र झालो मुक्ताई. उद्या अजून एक गादी टाका गाड्या खाली. बापच ताल आता इथं पोरग कस काय बिघडत आला. आदरणीय तालाच्या बाबतीत हा तिथं कोणी वळवळ करायची. हा चांगले 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 गेले तिथं तालाच्या बाबतीत वळवळ करायची नाही. आणि सहज शब्दाला कसं वळवावं हे त्या घराण्याचीच परंपरा आहे. आदरणीय
भाऊपासून. दादा म्हणत होते का आजोबाला? अण्णापासून. कारण अण्णाचा पखवाज मी ऐकला. अण्णा एवढे गोड पखवाज वाजवायचे. चला काय म्हणतात चांगदेव? 1400 वर्ष जगलो, उपयोग नाही. जन्म कधी झाला? गुरुपुत्र झालो. मुक्ताईने माझ्यावरती कृपा केली, त्या दिवशी माझा जन्म झाला. म्हणून आपण किती दिवस जगलो, काय केलं याला महत्त्व नाही आहे. आमचं जीवन सुधारलं कधी याचा विचार करायला पाहिजे. आणि ते सुधारण्याकरता पाठीमागचा विचार करायचा नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, दादा आता तरी पुढे हे जाऊ द्या, मागचं काही डोक्यात आणू नका. पिराची जत्रा सोडून द्या, काय जागरण गोंधळ बंद सोडून द्या, हे काय डोक्यात आणू नका. झालं पण आता तरी पुढे. आजची उपदेश श्री तुकोबाराय करतात की दादा नका करू नाश आयुष्याचा. हे आयुष्य मोलाचं आहे. या मिळालेल्या आयुष्याने आम्हाला छत्रपती होता येतं. याच मिळालेल्या आयुष्याने आम्हाला ज्ञानोबाराय होता येतं, तुकोबाराय येतं, स्वामी विवेकानंद होता येतं. याच आयुष्याने आम्हाला सद्दाम हुसेन सुद्धा होता येतं. याच आयुष्याने आम्हाला काय करता येत नाही? देव होईन म्हणती ते देव सुद्धा होता येतं. माणूस चांगलाच आहे गड्या, फक्त त्याला आयुष्याचं मोल न कळाल्यामुळे, संगतीचा परिणाम झाल्यामुळे तो बिघडला जातो. देखा मनुष्य जात सकळ स्वभावताची वजनशीळ. माणूस प्रत्येक चांगला आहे. म्हणून मिळालेली संधी आहे ना, त्या आयुष्याचं असं सोनं करा. नाही तर आयुष्य संपलं की इथं कोणाला सुट्टी नाही. जावंच लागतं. ब्रह्मादिकाला सुद्धा थांबता येत नाही. पण जात असताना आमच्या लगट तात्यांच्या ताई हसत देह ठेवला. हसत तसं आपल्या जीवनामध्ये या आयुष्याचं सोनं व्हावं असं जर वाटत असेल तर हसत देह ठेवायचा आणि पाठीमाग लोकांनी आठवणी काढत रडायचं. विठ्ठल याला आयुष्याचं सोनं करणं म्हणतात. किसी का बुरा मत देखिए, आयुष्याचं सोनं आहे. किसी का बुरा मत सोचिए, आयुष्याचं सोनं आहे. किसी का बुरा मत कीजिए, आयुष्याचं सोनं आहे. सोनं आता हे पवन आहे आमच्या. काय वाजित आहे राव, काय वाजित आहे, काय ते हात आहे का ते, काय ते वजन आहे का ते. कोणी शहाणपणा सांगितलं भाऊ तुला? वाजून बघ ना दिन ना कशी जिरती बघ. हा जावे त्याच्या वंशा. अरे एका व्यक्तीने 2 तासापासून आम्हाला खिळून ठेवलंय. आमचा अधिकार आहे का नाव ठेवायचं त्या लेकराला? आणि कीर्तनकाराने या गायक वादकाला कधीच नाव ठेवत जाऊ नये. ज्याला नाव ठेवायचं असेल त्याने कीर्तन करत जाऊ नये. विठाला त्यांच्यामुळे आम्ही हा आवाज कमी अधिक जास्त तुम्हाला काय लागतोय तशा पद्धतीने घ्या, तशा पद्धतीने ठेवा. पण आमचं जीवन यांच्यावर आहे. मी तर म्हणतो आम्ही आल्याच्या नंतर गाद्या टाकताय, पलंग टाकताय, तुम्ही नवीन स्वयंपाक करताना नका करू गड्या. आमच्याकरता आमची जेवढी सेवा करताय त्याहीपेक्षा या लोकांची सेवा करा आणि आमच्या पाकिटातले 500 रुपये कट करून यांना देत जा. विठाला असं का? इथं नाही घ्यायचे पण दुसरीकडे घेतोच ना. एवढंच आहे की आयुष्यामध्ये कधी पाकिट फोडून पाहिलं नाही, कीर्तनाची बोली केली नाही. ज्या दिवशी बोली करायची वेळ येईल त्या दिवशी पुन्हा कीर्तनाला पेटा बांधायचा नाही. विठाला हो, फार मेहनत आहे दादा याच्यामध्ये. हे जे ना तात्या दान देखीट धातड देखीट कथा गदी गण नगन नगन नग 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 तागे तेरे किट धातड कथा गदी गण धा नगन नगन नग 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 तागे तेरे किट धातड देखीट कथा गदी गण धा. हे सोपं नाही एवढं. तकडान धा गदी गदी गिडदिन धा गदी गदी गिडदिन धा तिरक तक्ता तिरक धा तिरक धा तिरक तक्ता धा कत गिडदिन धा तिरक तक्ता तिरक. हे सोपं नाही एवढं. हे अवघड आहे. ते बोटातून कातड्यातून ते काढायचंय. एवढी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये या लोकांना पण मोठेपणा दिला पाहिजे. या गुणवानाला एकत्रित आणलं पाहिजे. चुकलं तर सांगितलं पाहिजे. गुणवानाला विनंती आहे आपल्यापेक्षा मोठ्या गुणवानाजवळ आपण
गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे का वारकरी संप्रदाय मोठा होत नाही, वारकरी संप्रदायामध्ये काय ही चर्चा चालते आमची. कीर्तन झालं की पक्वाजावाला म्हणतो कस काय जिरवली त्याची, गायक म्हणतो कस काय फेकला बाजूला ते. हे जे चाललंय आमचं, कशा करता सप्ताह करायचा आम्हाला, याच्याकरता सप्ताह नाही, चर्चा व्हावी. अर्जुन महाराजांचं कीर्तन आहे, अर्जुन महाराज जरी बेसुरी असेल, अर्जुन महाराजांचा तरी स्वर लागत नसेल, पण अशी चाल म्हणायची की कीर्तन रंगातच आलं पाहिजे. असं वाजवायचं की अर्जुन महाराजांचं कीर्तनच नाही, कोणातरी मोठ्या महाराजाचं कीर्तन आहे असं लोकांना वाटलं पाहिजे. हेच खरं आयुष्याचं त्या ठिकाणी काय आहे, हीच मजा आहे. हेच आयुष्याची काय म्हणतो आपण जीवनामध्ये आयुष्य कारणी लावणं त्याला म्हणतात. आणि म्हणून महाराज म्हणतात मिळालेल्या आयुष्याचा नाश करू नका, प्रगती करा, फार मोठी प्रगती करा, गावाची करा, घराची करा आणि धर्माची करा. नुसतं शिवाजी महाराज म्हणून आम्हाला चालणार नाही, नुसतं आम्हाला संभाजी महाराज म्हणून चालणार नाही. आम्हाला आम्ही गेवराईला ती क्रांती केली. सर सुभाषराव तुम्ही असताल, गेवराईला 3 वर्ष आम्ही शिवजयंती केली. पहिल्या वर्षी शिवजयंतीचा अध्यक्ष मुसलमान, दुसऱ्या शिवजयंतीचा अध्यक्ष, दुसऱ्या वर्षीचा अध्यक्ष एक मला वाटतं चांभाराचा माणूस होता, तिसऱ्या शिवजयंतीचा अध्यक्ष. मी काय म्हणतो की आपण हे करून बघा बरं, करून बघा थोडंसं प्रत्येकाला. आज आम्ही जोग महाराज पालखी सोहळा काढला नाना, शेवटच्या दिवशी आम्ही चांभार समाजाला मान दिला, बरोबर आहे ना अण्णा तात्या? चांभाराच्या लोकाला मान दिला. जसा पंढरपूरला वडर समाजाला मान आहे तसा आम्ही चांभाराच्या लोकाला मान दिला. अरे 101 तोफ वाजवली त्यांनी आणि 100 पोरं पालखी पुन्हा परत आणूस तर हजर होते. विठाला विठाला 10 लोकाला एकत्रित आणणं हेच आयुष्याचं सोनं आहे. आणि ते आयुष्याचं सोनं आपल्या जीवनामध्ये व्हावं, सर्वांनी एकत्रित यावं. आणि सर्वांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवबांचे विचार, ज्ञानोबाराय तुकोबाराय नगद नारायण भाऊ बाबांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवत राहावे, हीच एक अपेक्षा. हेच तुकोबारायांना सांगायचे की बाबा मिळालेला आयुष्य आहे ना, हे कधी संपेल सांगता येत नाही. सासूनी आपला ताण खाजवू नये, सासूनी असं तानातानी करत जाऊ नये. आम्ही अशा नव्हतो ते करू. सुनानी म्हणून जाऊ नये, आम्ही तुझ्याकडे बघते, सुनानी म्हणत जाऊ नये. सुनानी म्हणावं ही माझी आई आहे आणि सासूनी म्हणावं ही माझी मुलगी आहे. हे सगळं आपण करावं. नका कोणत्या तरी देवाला जाऊ. घरात जे आईवडील आहेत त्या आईवडिलांनाच देव म्हणा. सकळ तीर्थाची धुरे हे जीवनाचं सोनं आहे गड्या. आणि आपल्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते कर्म भ्रष्टाचार रहित व्यवस्थित पार पाडा, तोच तुमचा धर्म आहे. त्या धर्माने जर तुम्ही मिळालेल्या आयुष्याला जर घालवलं तर निश्चित आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे ज्याला कळालं नाही त्याकरता तुकोबाराय म्हणतात नका करू नाश आयुष्याचा. एवढं करून महाराज म्हणतात गड्या पाय पडतो तुमच्या सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता सांगा आयुष्याचा नाश कशाने होतो? चित्त अशुद्ध असल्यामुळे. चित्त जर अशुद्ध असेल तर आयुष्याचा नाश होतो. कारण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. चित्त शुद्ध जरा, चित्त मिले तो सब कुछ मिले, नाही तो फुकट संग. जातं तिथपर्यंत पण उशीर लागतो. चित्त मिले तो सब कुछ मिले, म्हणून चित्ताची एकाग्रता करणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात चित्ताला एकाग्र करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. शुद्ध चित्त झालं ना मग तिथं जात नाही, धर्म नाही, लिंग नाही, काही नाही, काही शिल्लक राहत नाही. शत्रू जरी असला तरी तो आपला मित्र झाल्याशिवाय राहत नाही. आनंद वाटतो आम्हाला. परमार्थ साधना करत असताना, भक्ती साधना करत असताना फार मोठी मोठी अनुभव आले. पण त्या अनुभवातून एक साकार झालं की गड्या दुसऱ्याला बदलण्यापेक्षा आपण स्वतः अगोदर बदलून बघणार. स्वतःचं जीवन जर आपण बदललं. आमच्या अण्णांनी आता ज्ञानोबारायांचा ग्रंथ सांगितला आणि त्यांनी ठरवलं होतं घरून 4-4 भाकरी आणायच्या आणि समाप्ती करायची असं ठरवलं. मी बोलून गेलो कीर्तनात, अण्णा तुमच्या जीवनामध्ये केलेलं तुम्ही परिवर्तन आहे. ही भक्तीची साधना आहे, परमार्थाची साधना आहे. कोणाला काय म्हणायचं तर म्हणा गड्या, काय म्हणायचं तर म्हणा कोणाला. अहो एवढा मोठा सप्त्याचा काला एवढा झाला नाही तेवढा अण्णाच्या ग्रंथाचा ती शेवटचा काला झाला. एवढं मोठं अन्नदान झालं, एवढा समाज आला. याचा अर्थ आहे अगोदर आपण बदला.
दुसऱ्याला बदलण्याच्या भानगडीत. महाराज लोकांनी काय ठरवलंय, समाजाकरता जीवन जगायचं. अगोदर तुझं बघ ना भाऊ. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, जे सांगतात त्यांचेच मायबाप भीक मागतात. कशाला सांगतो रे भाऊ, कशाला सांगतो. आधी केले अनुभवे आले अंगा. अगोदर स्वतःमध्ये बदल करायचा, परिवर्तन करायचं. निश्चित शत्रू जरी असला तरी आपला मित्र झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता गरज आहे चित्ताच्या शुद्धीची. चित्त शुद्ध करा आणि चित्त शुद्ध करून तुमच्या हिताकरता तुम्ही प्रवास करा. हित म्हणजे काय हो महाराज, तुकोबाराय म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. हित म्हणजे काय आहे, देवाचं चिंतन हे जीवनातलं हित आहे. जन्मून महाराज म्हणतात, जन्माला आलात ना तुम्ही, खरं हित कशात आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये. बाकी ज्याला आम्ही हित म्हणतो ना, हे हित नसून कसं आहे, अनहित आहे. हे आम्हाला दुःखाच्या गर्तेमध्ये टाकणार आहे, आम्हाला जन्ममरणाला कारणभूत ठरणार त्या ठिकाणी आहे. म्हणून खरं हित आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, हे खरं जीवनातलं हित आहे. हिताते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. शुद्ध भावे किंवा एकविध, मनाची सुद्धा एकाग्रता करा. आणि परमार्थ हा मनावर असतो बरं का. गती आणि अधोगती ह्या दोन गोष्टी कशावरती अवलंबून आहेत पंत. गती अधोगती मनाची हाती, मन लावा एकांती. महाराज म्हणतात, गती आणि अधोगती, संकल्प विकल्प हे तयार करणारं कोण जर असेल तर ते मन आहे. म्हणून या मनाला आवरा. संतांनी सांगितलं, हे मना इकडे तिकडे जायचं नाही. मना एक करी, मने मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहीन सावळा. इकडे तिकडे जाऊ नको, मनाला आपल्या ताब्यात घ्या. माणसं काय म्हणते ते आमचे ते शिष्यभाऊ एक अंधारला दिंडीत आले 2 वर्ष, माळ घातली ना ते माळ घातली. माळ घातल्याच्या नंतर ती आली ना आमची पिराज जत्रा नांद्राची. त्याच्या नाताचं दुखलं आहे का ती साहेबराव आहे आमच्या, त्यांनी सुकून पाहिलं. ते म्हण नाही फिरायला करावंच लागलं. केलं ना त्यांनी ते, पण असा दारात बसला, काठी घेऊन गण लावलेला, माळ घातलेली. विचार करत होता, 7,000च आहे, मसाला काही कमी नाही लागला, एवढं दुसरेच खाणार. पळतच गंगाला गेला. त्या पिरापासूनच धावात उडी टाकली. माळ मोठी होती, गेली निघून. गती अधोगती, हे मन आहे. हे सगळं पापाला कारणभूत मन आहे, पुण्याला कारणभूत मन आहे. हे सगळं काम करतंय ना. महाराज म्हणतात, या मनाला ताब्यात ठेवा. इथं ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करा, या मनाला ताब्यात घ्या आणि लाभ होईल असाच त्या ठिकाणी व्यवहार करा. तुका म्हणे, हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुकोबारायचं एकच शेवट मत सांगतो. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जन्माला आलात ना, तुम्ही काहीतरी करणारच आहे. काही माणसं म्हणतात आम्ही काहीच करणार नाही. तुकोबाराय म्हणतात, काहीच करणार नाही हे सुद्धा करणंच आहे. काहीच करणार नाही हे सुद्धा कर्मच आहे. एखादे म्हणले टाळी वाजवणारच नाही, वाजवणार नाही हे सुद्धा कर्मच आहे ना. वाजवली तरी हे सुद्धा कर्मच आहे ना. म्हणून तुम्ही काहीतरी करणारच आहेत ना. काहीतरी करण्यापेक्षा लाभ होईल असा त्या ठिकाणी व्यापार करा. आमच्या महाराज लोकांच्या नादी लागत जाऊ नाही, जास्त नादी लागायचं नाही. आता माझ्याकडे लोक येतात ना, मी सांगतो लोकाला, तुमचं घर इकडे आहे, घरामध्ये अशी पडदी आहे, तिकडून तसा दरवाजा, इकडून अशी बोळी आहे, एक लेकरू तुमचं मेलं, एक पळून गेलं, एक आहे ते तुम्हाला सांभाळीत नाही, हे अमकं नाही, दुसरं आहे तर त्याला लेकरू बाळ नाही. लोक म्हणतात, काका असंच आहे, असंच आहे. अरे हे सांगितलं म्हणजे अर्जुन महाराज महात्मा ही साप चुकीची कल्पना आहे. हे कधीच डोक्यात आणायचं, ही साप चुकी. आमचा अभ्यास आहे तो, पोट भरायचं साधन आहे आमचं, ते पोट भरायचं साधन आहे. आम्ही त्या साधनाच्या द्वारा तुम्हाला 4 गोष्टी तुमच्या सांगू. परंतु अर्जुन महाराज देवच आहे. अर्जुन महाराजासारखा माणूसच नाही. लगेच अर्जुन महाराजाला गुरु करायचं का नाही. पाणी पिना गुरु करणं. जरा आमची परीक्षा घेत जा. लगेच इन्व्हॉल्व व्हायचं नाही कोणाला, नाही तर लई फसवाफसवी चालली भाऊ. मग पियानाला आम्ही अर्जुन महाराजच लावतो, गळ्यात अर्जुन महाराजच घालतो, आणि 4-2 महिन्यांनी रस्त्याला अर्जुन महाराजाचा फोटो आणून पुन्हा त्याच्यावर दगडही आम्हीच घालतो. ही परिस्थिती निर्माण होती. त्यामुळे प्रत्येक वेळेस विचार करत असताना असं ताबडतोब कोणाकडे हे करत जाऊ नये.
विचारपूर्वक प्रत्येक माणसाकडे जात जावं. तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे शेवटची. तुकोबारायचे म्हणतात, व्यापार करा पण लाभाचा व्यापार करा. मुदलामध्ये पडे तोटा तोची खवटा उडी. मुदलामध्ये तोटा जर होत असेल असा व्यवहार कधीच करायचा नाही. म्हणून आमची काही मंडळी नाराज झाली. आमच्या सप्त्यामध्ये आमचे चव्हाण सर असतील, नाईक सर असतील, नाराज झाले. काका एवढा मोठा उत्सव केला म्हणले पण आम्हाला संधी मिळाली नाही. मला माहीत आहे आपण सर्व प्रपंचिक आहोत, आपण सर्व ग्रस्ती आहोत. प्रत्येक वेळेस अर्जुन महाराजांना प्रत्येकाला त्रास देवा हे माझ्या डायरीत नाही. करायचं आहे आपलं. अर्जुन महाराजाचं काही नाही, कोणाचं काही नाही, कोणाचं नानाचं काहीच नाही. आपण निमित्त मात्र आहेत नाना. भगवान परमात्मा तो करून घेत असतो. म्हणून करत असताना प्रपंचाला तात्याचा एक शब्द आठवलं मला. आपलं डोकं लय भारी आहे तात्या म्हणले. आपलं डोकं लय भारी आहे. प्रपंचाला धक्का लागू देत नाही पण सामाजिक कार्य केल्याशिवाय प्रपंचालाही धक्का लागला नाही पाहिजे. सामाजिक कार्य झालं पाहिजे, धर्माचं कार्य झालं पाहिजे आणि आपलं सुद्धा त्याच्यात योगदान राहिलं पाहिजे. परंतु कोणी म्हणलं का पाटील चिंता करू नका 50,000 रुपयाची पंगत आहे, झाली म्हणले झाली. अरे पण अख्खे घरातले गहू विकलेस ना तू, नको देऊ पंगत. पंगत द्यायची नाही. होतंय का? जेवढं होतंय तेवढं करायचं म्हणजे आपल्याला हित होईल, लाभ होईल. प्रपंचामध्ये सुद्धा लाभ होईल अशाच गोष्टी करा आणि परमार्थात सुद्धा हित होईल असं करा. ते हित जर कोणतं असेल तर विठोबा रुक्माई, अरे विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आता तरी पुढे आची उपदेश नका करू नाशा विश्वाचा सकळाच्या पाया. माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आज मी खरं कीर्तन करायला आलो नाही. मी आपल्या समोर एक चर्चा करायला आलतो. एक मजाने चर्चा करायची. अभंग सोडवणं हो नाही तर सोडवणं हो, नाही झाला तरी चालेल. एक परमार्थाची, एक प्रेमाची चर्चा करण्याकरता मी आपल्याजवळ आलो आणि खरोखर आयुष्याचं सोनं होईल याकरता तुकोबारायांचा अभंग आपल्यासमोर ठेवला. तुकोबारायांचा एक एक शब्द या अभंगातला महत्त्वाचा आहे. म्हणून भाऊ मी तुमच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. सुभाषरावजी सगळं गावकरी म्हणले करा करा हरिभक्ती परलोकी ये कामा आणि सोडविल यमा पासून या. तेच आयुष्याचं सोनं करणं आहे आणि तो योग आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यावा. आपण रिटायरच आहेत, आता रिटायर झालेलो आहेत. तुम्हाला सोमेश्वरांनी बुद्धी दिली, या बुद्धीचा फायदा चांगल्या करता करा आणि ज्ञानोबाराय तुकोबारायसारखं उत्तमची उरे कीर्ती मागे. पाठीमागे या गावामध्ये आणि परिसरामध्ये आपली कीर्ती राहील. हीच असणारी सोमेश्वराला प्रार्थना करून शिवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आदरणीय नानांच्या चरणारविंदी दंडवत करतो, ऋण व्यक्त करतो नानांचे. माझ्यासोबत आलेली सर्व टीम आहे, सर्वांना मी नतमस्तक होतो. जेवढे काही डोंबलगावची ही टाळकरी मंडळी सर्वांना नमस्कार करतो. माऊली असतील, महाराजांचं काय नाव? अशोक महाराज, एकनाथ महाराज, आमचे पवनदादा, माने महाराज, विठ्ठल महाराज, ज्यांची सिस्टीम आहे त्यांनासुद्धा वंदन करतो. आणि ज्या ज्या वेळेस आपल्या या मंदिराकरता गरज पडेल, भाऊ सोमेश्वरासमोर सांगतो अर्जुन महाराज तुमच्याकरता उभा आहे, तुमच्या सोबत यायला तयार आहे. ज्या ज्या वेळेस जी अडचण येईल त्या वेळेस मी फार मोठा माणूस नाही, मी फार पैशावाला नाही, काहीच नाही, तरीसुद्धा अशी कामं जर होत असतील तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून मी प्रयत्न करत राहतो. आत्ता जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये, आता महिना दीड महिन्यामध्ये थोडंसं लांबत गेलं, महिना दीड महिन्यामध्ये माझा उपक्रम सुरू होतो आहे की 8 दिवसातले 3 दिवस मी बाहेरगावी राहणार आहे. बाहेरगावी त्या 3 दिवसामध्ये फक्त गाव झाडून काढायचं. 3 दिवसामध्ये दिवसभर गाव झाडून काढायचं आणि रात्री 1-2 तास प्रवचन करून आतलं सुद्धा गावातल्या मंडळीचं झाडायचं. अशा 2 गोष्टीचा संकल्प करून या महिना दीड महिन्यामध्ये बाहेर निघतोय. तोही उपक्रम आपल्या गावामध्ये येऊन त्या ठिकाणी सुरुवात ठीक आहे, तुमची इच्छा, सुरुवात आपण
आपल्या या सावळेश्वरपासून सुरुवात करू. तुम्हाला मी तारीख सांगेल. म्हणून हे चांगलं कार्य आहे, स्तुत्य कार्य आहे. भगवान करो सर्व गावकरी आणि पंचक्रोशीतील भाविकांना सद्बुद्धी प्राप्त होऊन आपल्या डोळ्यासमोर तुमची जेवढी संकल्पना आहे तेवढी संकल्पना पूर्ण व्हावी ही शेवट सोमेश्वराची चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम. आदरणीय दादा काय मला नाव ओंकार महाराज कागदे, नाव चुकीचं झालं कडे आडनाव, पण ओंकार चांगलं आहे पण कागदासारखे नाही ना, मजबूत गडी आहे का नाही. कागदे गोड वाजवतात. तुम्हालाही धन्यवाद देतो आणि शिवेला या ठिकाणी थांबतो. पुढचं नियोजन 2 मिनटं पुढचं नियोजन असेल, सुभाषराव सांगतील. मला वाटतं जे विठ्ठल करायचं का